नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की जेवणासाठी सगळे थांबलेले असतात, जेवण काय आलेलं नसतं. वाट बघून अगदी थकतात तेव्हा आनंद मुद्दाम म्हणतो, अगं आरोही चल, खेळून दमली नाहीयेस का? चल बरं बाळा. हो हो आली, मी हातपाय धुवून येते आणि लगेच जेवायला बसते, मला फार भूक लागली. आता अभि आनंदला खुणवतो की बोल बोल. आनंद म्हणतो, आजच्या दिवसात जेवण मिळणार आहे की उपाशी झोपायला लागणार आहे? म्हणतो, वहिनी प्लीज, खूप भूक लागली, दे ग जेवायला प्लीज. निवांत काम चाललेलं असतं, सगळ्यांची ताटं तिने वाढलेली असतात. आजीचं सेपरेट ताट केलेलं असतं, फक्त डाळ भात आणि त्यावर तूप टाकलेलं असतं आणि त्यामध्ये चंदाने दिलेली पावडर टाकलेली असते. ती पावडर टाकली की समोरच्याला जेवण जेवलं की लगेच हार्ट अटॅक येतो आणि कशाने मृत्यू झाला हे कळतच नाही. बरोबर रेवा तेच करत असते, आजीच्या जेवणात ते टाकत असते, जेणेकरून आजी मेली तरी कळणार नाही ही कशी मेली. आता रे तुझा आता गेम कसा ओव्हर होतो ना, तू बघच. जी रेवा रेवा ओरडत असते, अगं काय झाले, आज जेवण मिळणार आहे की नाही, काय चाललंय रेवा? हो आई आजी, आले आले. हे वाट बघत असतात, कधी गरमागरम जेवण येणार आणि कधी आम्ही जेवणार. फार भूक लागलेली असते. म्हणतो अभि म्हणतो, भूक लागलीये, खूप भूक लागलीये. आता कावळे ओरडायला लागलेत. आता लगेच आरोही ओरडण्याचं नाटक करते की कावळे ओरडताय. काय गंमत जम्मत चाललेली असते, तेवढ्यात काय धावत पळत आलेली असते ही रेवा. हो हो हो, रेडी आहे रेडी आहे, सगळ्यांसाठी आणतीच नाही. सगळ्यांसाठी छान असं जेवण आणलेलं असतं, पण आई आजीला काही दिलेलंच नसतं. अगं रेवा, भाजी चपातीच दिसते सगळ्यांकडे, तुला डाळ भात बनवायला लावला, माझ्यासाठी डाळ भात नाही बनवलाय? जी, वरम भाताचं ताट रेडी हो, किचन मध्ये ठेवलं, मी लगेच घेऊन येते, अगदी 1 मिनिट द्या. आई आजीला वरम भाताचं ताट दिलेलं असतं, छान असतं. त्यांना हवं तसा मऊ भात, वरणावर तूप वगैरे खूप छान. सुनबाईंनी पहिल्यांदा सगळा स्वयंपाक बनवला, तोही मन लावून. वा, आता जेवणार छान असं जेवण. रेवाला फार मजा वाटत असते, कारण आजी आता हे जेवण जेवली की या जगातच राहणार नाही. रेवाला माहिती असतं माझ्या मागची कटकटच जाणार आहे. आता खायला लागलेली असते. लगेच रमा तिला खुणावते आरोहीला. आरोही ओरडते, आजी थांब थांब थांब, जेवू नकोस ग. आजी, बाहेर अंगणात काय झालं तुला माहितीये का? आजी म्हणते, मला कसं माहिती असणार? व्हायचं सोडून आता आरोही काय झालं काय नाही सांगत असते आणि मुद्दाम म्हणून आजीचं ताट सांडेल याकडे लक्ष देत असते. तिकडून जेवणाचं ताट सांडलेलं असतं. सॉरी 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 आजी, चुकून झालं. हेच करायचं असतं आरोहीला. बरोबर आरोहीने तिथे जेवणाचं ताट सांडून दिलेलं असतं. आई आजी, सॉरी सॉरी, चुकून झालं ग. ओरडते, जेवताना हे काय ग, चुकीचं आहे, तुझे वागते ना ते चुकीचं आहे, आत्ताच सांगते तुला. आरोही करायला लागलेली असते, सॉरी सॉरी करत असते. सगळं पुसून वगैरे घे आणि मला फक्त आहे ना आता काहीच देऊ नको, फक्त फ्रेश प्लेट दे, मी आता आहे तेच जेवते, मला काही नकोय. आता सगळं पुसून घ्यायला लावतात. जेवढा राडा घातलाय आरोहीने जेवण वगैरे सांडलंय ते सगळं रेवाला पुसायला लावतात, कारण तिने आजीला काहीतरी त्रास व्हावा यासाठी डाळीमध्ये काहीतरी पावडर टाकलेली असते. तिच्या प्लॅनचा तर पचका झालेला असतो. जेव्हा रेवा आजीच्या जेवणामध्ये पावडर टाकत होती तेव्हा रमाने बरोबर बघितलं होतं आणि म्हणूनच बाहेर येऊन हा प्लॅन केलेला होता. रमाने पटकन येऊन अक्षयला आणि आरोहीला सांगितलेलं असतं की असं असं करतीये रेवा, मी बघितलंय स्वतः. पहिला त्यांनी ठरवलेलं असतं की आरोहीच्या नाही बरोबर ते ताट पाडायचं आणि आजीला साधं जेवण जेवायला लावायचं. पद्धतीने आजी वाचलेली असते थोडक्यात. त्या दिवशी फार सकाळी सकाळी उठलेली असते रेवा, साडी वगैरे अंघोळ वगैरे छान अशी तयार झालेली असते आणि देवपूजा करत असते मस्त. जशी रमा करते एक्झॅक्टली तसंच तिने सगळं साडी वगैरे राहणीमान केलेलं असतं आणि रमाची स्टाईल घेऊन देवपूजा करत असते. रमा आता उठून येते, बघते तर काय तिच्या आधी देवपूजा झालेली असते या रेवाची. रेवाकडे बघते आणि गालातल्या गालात असते. रेवा फार खुश असते, जणू काय आजच अक्षयची बायको झाली असं तिला फील येत असतं. देवाच्या पाया पडत असते आणि मनातल्या मनात रेवाकडे बघून म्हणते, एखादी व्यक्ती इतकी नीच, इतकी क्रूर आणि इतकी खालच्या पातळीला जाऊन वागू शकते याचा विचारच येऊ शकत नाही. पूजा करते, मनात कपट ठेवते आणि देवाची पूजा करते. किती घाणेरडी आहे ही रेवा. कसं येणार रमा, कालचा माझा प्रयत्न जरी फसला तरी मी परत काही फसू देत नसते. मी प्रयत्न करत राहणार आणि मी यश हे मिळवणार. पूर्वक सगळ्या गोष्टी करणार आणि यश मी मिळवणार. रमा किती वेळा आणि किती दिवस घरच्या लोकांना वाचवतीये मीही बघतीच आहे की. रेवाच्या तावडीतून कुणीही सुटत नाही. बघतो आता मी कशी अडकवते सगळ्यांना. आलेली असते आरोही पळतच. गुड मॉर्निंग. रेवाच्या गळ्यात पडते, गुड मॉर्निंग म्हणते. आई गुड मॉर्निंग. रमाला सुद्धा गुड मॉर्निंग म्हणते, पण आधी रेवाला पकडते. ही बरोबर बाहेर जायचं असतं तेव्हा रमा म्हणते, रेवा आईला काम आहे ना बाळा, तेव्हा मी येते तुझ्या बरोबर. रेवा लगेच म्हणते मध्येच, नाही ग रमा, मी जाईल की तिच्या बरोबर. तसं ही सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढायला लागतो, तूच म्हणते ना. साठी वेळ तर काढूच शकते ना, त्यामुळे मी आरोही सोबत जाणार. तिला जे हवंय ते सगळं मी करणार आहे. हवं तेवढा वेळ तिच्यासाठी काढू शकते, काम कितीही असू दे. आरोहीला सांभाळणं, तिला वेळ देणं ही सुद्धा जबाबदारी आहे ना, मग मी ते करणार म्हणजे करणारच. फार नाटक करत असते, चांगुलपणाने वागत असते, मी फार चांगली असं सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. रमा आता अक्षय बरोबर बोलत असते, खूप मोठी गडबड झाली. अक्षय म्हणतो, काय ग, आरोहीने मोठी गडबड केली हो, काय ग, आता सांग तरी ग. शाळेच्या सुट्टीतला प्रोजेक्ट करायचा आहे, त्याची खरेदी करायला रेवाला विचारलं माझ्यासोबत येते का, आणि रेवा एका पायावर हो म्हणाली. ते म्हणतो, आता खरं सिरियस मॅटर या. आता रेवा जर आरोहीला घेऊन गेली तर आरोहीच्या जीवाला धोका आहे, किंवा ती काहीही करू शकते, कुठच्याही पातळीला जाऊ शकते, हे तर आपल्याला माहिती आहे. ह्या आरोहीने रेवाला विचारायलाच नको होतं किंवा तिला इन्व्हॉल्व्ह करायलाच नको होतं.
की तू आमच्याबरोबर येतीस का? काय ही पोरगी मूर्खपणा करते. अक्षय म्हणतो असू दे ग, ती लहानच आहे ना ग, एवढं काय लगेच राम. अहो लहान आहे पण तिने हे करायला नको होतं ना, तिच्याच जीवाला धोका आहे ना. ती रेवा काहीही करू शकते, कुठच्याही पातळीला जाऊ शकते, आपल्याला चांगलंच माहिती आहे बरोबर. मग तिच्या जीवाला धोका आहे तर मग आपण गप्प बसून कसं चालणार? आपल्याला काहीतरी करायला लागणार. अक्षय म्हणतो हो हो हो, जरा शांत हो, शांत डोक्याने विचार करू आणि काय करायचंय. रेवाला आणि आरोहीला एकत्र जाता येणार नाही असं मी काहीतरी करतो, तू जरा शांत बस. आरोहीला तिच्याबरोबर एकटं सोडू शकत नाही हे मलाही माहिती आहे आणि खात्री आहे मला. ही आरोही एकटी आहे याचा फायदा ती घेणार म्हणजे घेणार आणि कुठच्याही पातळीला उतरणार. ती रेवा आहे, रेवावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. त्यामुळे रेवा आणि आरोही एकट्या नाहीच गेल्या पाहिजे किंवा एकटं सोडायचंच नाहीये. आता असं काहीतरी करायला लागणार की त्या दोघी एकट्या न जाता त्यांच्यासोबत एकटं कोणीतरी जाणार किंवा मग आरोही तिच्याबरोबर जाणारच नाही. तिला काहीतरी काम येणार, मग रेवाचा प्लॅन फसणार आणि आरोही आपल्या कोणाबरोबर तरी जाणार आणि रेवा घरीच राहून घेणार. काहीतरी डोकं लावायला लागणार आहे. रमा म्हणते हो हो, तोच प्रयत्न करते, पण कसं थांबवायचं ना मला तेच कळत नाहीये. अक्षय म्हणतो खरं सांगू का तुला, कालच्या वरम भाताच्या प्रकरणानंतर तिच्यावर 1 सेकंद सुद्धा विश्वास ठेवणं मला चुकीचं वाटायला लागले. त्याआधीच मी तुला बोललो होतो की ही बया काहीही करू शकते, कुठच्याही पातळीला जाऊ शकते आणि बरोबर तसंच घडलंय. मी म्हटलंच होतो आपण तिच्या हाताने खातोय पितोय, ही काहीही करू शकते आणि बघ की मी विचार केला आणि अगदी तिने तेच केलं. आई आजीचा जीव घ्यायला निघाली होती, ती आपला जीव घ्यायला किंवा आरोहीला काही करायला मागे पुढे बघणार नाहीये. त्यामुळे रमा प्रत्येक पाऊल असं सांभाळून शांतपणे डोकं शांत ठेवून करायला लागणार आहे. आता करायचं कसं, काय आणि कसं त्याला काही कळत नसतं. तो म्हणतो आता मी करू तरी काय, काहीतरी डोकं तर लढवायला लागणार. रेवाला शंका सुद्धा यायला नको की आरोहीला तिच्यासोबत जाऊ देत नाही आहोत आणि अगदी सहज नाही असं म्हटलं असं दाखवायला लागणार. पण करायचं काय, कसं डोकं लावायचं. अक्षयला टेन्शन आलंय आरोहीचं, तसंच बरोबर रमाला टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. माझी आरोही जर तिच्या तावडीत गेली तर मृत्यूच्या तावडीत आपण स्वतः टाकल्यासारखं होणार. मग आता रेवासारख्या क्रूर बाईच्या हातून माझ्या आरोहीचा जीव कसा वाचवायचा किंवा तिच्यासोबत शॉपिंगला जाऊच नको असं कसं सांगायचं. आरोही लहान असते, तिला एवढं काही कळत नाही, पण रेवा काय करू शकते हे रमाला आणि अक्षयला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे यांना अगदी धडकी भरलेली असते की आता करायचं काय किंवा या सगळ्या प्रश्नावर काय सोल्युशन आहे आपल्याकडे. काही करून तर थांबवायला तर लागणारच. डायरेक्ट म्हटलं तर तिला शंका येणार. ते म्हणतो माझं असं म्हणणं आहे की मी त्यांचा पाठलाग करतो, त्यांना काही बोलत नाही, फक्त मागे 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 चालतो. बघू कुठे शंका वगैरे आली तर डायरेक्ट जाऊन उभे राहतो. रमा म्हणते नाही 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 नाही, असं करूच नका, ती फार हुशार आहे आणि एका मिनिटात ओळखी की कोणीतरी पाठलाग करते आणि त्यात तिने जर तुम्हाला बघितलं तर तिला शंका येणार की यांना माझ्यावर शंका आली म्हणून हे पाठलाग वगैरे करतात. ती बया किती हुशार आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना. असं करून जमणार नाहीये. आपण आपल्या पद्धतीने दुसरं काहीतरी प्लॅनिंग करू. पाठलाग वगैरे हे सोल्युशन नाहीये अक्षय, कारण ती एका मिनिटात हेरणार आणि तिने हेरलं की ती बोलून दाखवणार म्हणजे दाखवणार. अजून ती चवताळणार आणि क्रूरपणा करायला मागे पुढे बघणार नाही. बघतीये ती रेवा सकाळी लवकर उठतीये, आंघोळ करते, देवपूजा करते, आई आजीला काय हवं नको ते बघतीये. प्रत्येकाचं मन जपण्याचा, प्रत्येकाचं मन धरण्याचा प्रयत्न चाललाय. काय 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 करतेय ती. मी जशी वागतेय ना सेम तशीच वागण्याचा प्रयत्न करतेय, सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी धडपडतीये. या रेवाला असं काय झालंय की जणू काही ती लगेच तुमची बायको झालीये आणि हे सगळं घर तिच्या ताब्यात आलंय. काय वागतेय ना अक्षय, किती प्रयत्न करते, एवढ्या कठीण याच्यातून सुद्धा ती पुढे पुढे चाललीये. आपण तिला एवढा त्रास देतोय, नको नको ती कामं सांगतोय अक्षय, पण तरी सुद्धा ती काही ऐकायला तयार नाहीये. ती प्रत्येक कामामध्ये अगदी जीव तोडून सगळं काही करते आणि एक सुद्धा काम असं नाही की तिने आतापर्यंत पूर्ण केलेलं नाहीये. सगळे कामं अगदी परफेक्टली ती करण्याचा प्रयत्न करतेय. म्हणजे तिने पक्क ठरवलंच आहे अक्षय, तिने तुमच्याबरोबर लग्न करायचंच आहे आणि माझी आणि रेवाने ठरवलंय आरोहीची वाट लावायचीच आहे. रमा आणि आरोहीला घराच्या बाहेर काढायचं, फक्त आणि फक्त तुमचा ताबा मिळवायचा अक्षय तिने ठरवले. त्यासाठी ही पुरेपूर प्रयत्न करते, परफेक्ट सगळं करते ना ती. कुठेच तिला नाव ठेवायला काहीच जागा नाहीये. त्यामुळे रमाचं डोकं अगदी भंडावून गेलेलं असतं की करायचं काय. आपण ठरवलं होतं 6 महिन्यात तिला पळून लावायची, इतका त्रास द्यायचा, इतकं टॉर्चर करायचं. ही हे संसार वगैरे लग्न वगैरे सगळं विसरून जाणार आणि इथून पळून जाणार. तिने मात्र यांनाच आश्चर्यचकित केलेलं असतं. एवढा त्रास सगळा सहन करून, एवढं काम असून सुद्धा ती इथून जाण्याचं काही नाव घेत नसते. नॉर्मली आनंदाने सगळंच काही करत असते. तिने जे ठरवलंय ती अगदी वर्क करत असते प्रामाणिकपणे, कारण तिला काहीही करून अक्षय बरोबर लग्न करायचं असतं, त्याच्याबरोबर संसार थाटायचा असतो आणि इथेच राहायचं असतं मुकादमांची सून म्हणून. तेही मुकादमांची खूप चांगली, व्यवस्थित, संस्कारी सून म्हणून अक्षयच्या आयुष्यात तिला यायचं असतं.
सगळ्यात महत्त्वाचं, रमाची जागा घेऊन रमाची हक्कलपट्टी करायची असते, तेही कायमचीच. अक्षय आणि रमाचा संसार तिला बघवतच नसतो, त्यासाठी ती धडपडते. हे आता रमाला कळून चुकलेलं असतं. तू ऐक ना, त्यांचा पाठलाग करतो पण त्यांना कळणार नाही याची खबरदारी घेतोय मी. रिलॅक्स. मागावर राहणार ती कुठे घेऊन जाते, काय घेऊन जाते हे कळायला पाहिजे की नाही म्हणत असतो, तरी सुद्धा अक्षय काय ऐकायला तयार नसतो. मी जाणार त्यांच्या मागे, पडली तर मी समोर जाईन, नाही तर समोर सुद्धा जाणार नाही. कळतंय का? तू रिलॅक्स राहा. रेवा काय करते आणि काय नाही मी बारीक लक्ष ठेवते. रमा तू फक्त शांत राहा. आपल्याला माहिती ही असे प्रसंग येणार, या प्रसंगाला सामोरं जावं लागणार. संकटावर आपण मात करू शकतोय, रेवाचा पाठलाग करू शकतो, प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकतो. ती काय चाल खेळणार आहे काय नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आणि ती चाल आपण तशीच खेळायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे डोंट वरी, हा प्रसंग समोर येणार आहे आपल्याला माहितीच होतं. मनाची तयारी आहेच ना, मग कशाला पॅनिक होतीये तू? मी बघतोय माझ्या पद्धतीने. शांत झालेली असते, कारण अक्षय म्हणतो पर्याय नाहीच आहे. थांबवलं तर शंका येणार, त्याच्यापेक्षा त्यांच्या मागे मागे जातो आणि काय करते काय नाही लक्ष ठेवतो. पूजा वगैरे झालेली असते आणि रेवा आता अंगणात यायला लागलेली असते. फायनली या घराच्या पाठीवर माझं नाव लागलंय. रेवा, अक्षय, मुकादम फार खुश असते रेवा, आणि हळूहळू पुढे येते आणि बघते की दाराच्या पाठीवर जे नाव लागलंय ते कसं दिसतंय. घरावर आणि अक्षयवर फक्त आणि फक्त माझाच हक्क असणार. तेव्हा ती अक्षय मुकादम एवढंच नाव वाचते आणि रेवा हे नाव उडून गेलेलं असतं, तेव्हा मात्र चिडते आणि आरडाओरडा करायला लागते. माझं नाव कुठे गेलंय? कालपर्यंत माझं नाव व्यवस्थित होतं आणि आता कुठे गेलंय माझं नाव? त्या लोकांनी माझे हट्ट पुरवले आणि आज लगेच नाव काढून टाकलं. मस्करी करतं की काय माझ्या बरोबर? शशिकांत मुकादम आलेले असतात. काय ग रेवा, काय झालंय? अरे या पाठीवरचं नाव कुठे गेलंय रेवा? अरे यार, कालपर्यंत नाव होतं आता कुठे गेलंय? मुकादम सॉलिड अशी ऍक्शन करत असतात की जणू काही त्यांना माहितीच नाही की रेवाचं नाव त्यांनीच टिचकीने उडवलंय. आणि आता असं दाखवतात की बापरे तुझं नाव कुठे गेलंय, कुठे गायब झालंय? अक्षय पासून वेगळी झालीस की काय रेवा? बाबा मला कळत नाही का, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी गंमत केली आहे? म्हणतात रेवा, गंमत तुझ्या बरोबर नाही, गंमत तर आमच्या बरोबर झाली. म्हणजे बाबा तुम्हाला काय म्हणायचंय, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तो माणूस मला म्हटला की चांगली पाठी बनवतो, एक नंबर पाठी बनवतो, आणि त्याने अशी काय पाठी बनवली की तुझंच नाव गळून गेले. रेवा आता त्या माणसाला मी विचारतो, अजिबात टेन्शन घेऊ नको, त्याच्याकडे मी जातोच आहे. भिकार पाठी बनवली बाबा, पण पाठीवरचं नाव माझंच कसं गेलंय? अक्षयचं तर आहे, मुकादम सुद्धा आहे, मग रेवा हे कसं उडून गेलं? रेवा आता रडायला लागलेली असते. तिला फार वाईट वाटतं की माझंच नाव कसं उडालं. सांगितलं ना, बरोबर त्याने तसंच केलंय. बघू कसं तुझं नाव गळून पडलं ना रेवा, मला प्रश्नच पडला. मी बघतो. रिलॅक्स, आपण करूया काहीतरी. अशाला परत कसलेच कामं देणार नाहीये रेवा. आता बघतोस त्याच्याकडे जाऊन, आता त्याला उभंच करणार नाही मी. अशी घाणेरडे कामं करतो का तो? रडत असते. बाबा माझा तुझ्या नावाचं काय कौतुक, म्हणजे तुझ्या नावाचं काय ग एवढं? लावू की आपण तुझं नाव. रिलॅक्स, रडू नको तू. काय काळजी करते? ती पाठी येते, तुझं नाव मी लावून आणतो म्हणजे आणतोच. हा महिने स्वतःला सून म्हणून तू सिद्ध कर. मग काय, पाठीवर फिटीवर काय घेऊन बसलीस? कप्पाळावर अक्षयचं नाव लागेल, कप्पाळावर अक्षयच्या नावाचं कुंकू लागेल. मिरवशील थाटामाटात. कळतंय का? खरंच म्हणजे काय काही वाद आहे का? 6च महिने काढायचेत फक्त. 6 महिने तू पास झाली ना रेवा, सगळं मिळवलं बघ तू. रेवा अशी काही खुश झालेली असते. महिने तू सून बनून आलीस ना 6 महिन्यानंतर, की अशी पाठी बनवतो ना जबरदस्त, की तू सुद्धा बघत राहशील आणि तुला चक्कर येईल. म्हणजे बाबा अगं एक नंबर बनवतो ग. थँक्यू बाबा. आता फार आनंदी झालेली असते रेवा आणि आनंदाने उड्या मारतच तिथून निघून जाते. शशिकांत म्हणतात हिने जो सून म्हणून स्वतःला सिद्ध केलं, तर मला सुद्धा रेसलिंग चॅम्पियन मध्ये 1 नंबर मिळाला पाहिजे. हिच्या बरोबर मी लढलोय. मुकादम प्रत्येक याला तिला हाणून पाडत असतात आणि ते रेवाला कळतही नसतं, अगदी मूर्खात काढत असतात. ते हॉलमध्ये बसलेले असतात. आरोही आता ओरडत आलेली असते, आजोबा आजोबा आजोबा, आणि गळ्यात येऊन पडते शशिकांतच्या. गुड न्यूज सांगायची आजोबा. बोल माझ्या बच्चा बोल. मावशी बरोबर बाहेर मार्केटमध्ये जाणार आहे मी आजोबा. टेन्शन आलेलं असतं जेव्हा ही रेवा बरोबर बाहेर जाणार आहे असं सांगते, तेव्हा सगळ्यांनाच जाम असं टेन्शन येतं की रेवा बरोबर आरोही चाललीये. एकांकडे सगळे बघायला लागलेले असतात आणि सगळ्यांना सॉलिड टेन्शन येतं. सोबत काय पाठवतीये रमा, तुझं तरी डोकं जागेवर आहे का? अशी काहीच चूक नाहीये, मीच तिला म्हटलं की माझ्याबरोबर चल. मी काळजी का करताय रे, मी घेऊ शकते माझी काळजी, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं मॅनेज करते. सुपर बाबा आहे ना, तो सगळं मॅनेज करेल. म्हणतो हट्ट केला आणि बोलून गेली म्हणून ठीक आहे, इथून पुढे स्वतः काही शाणपणा करायचं नाही, पहिलं आणि शेवटचं. आनंद आता आरोहीला रागवलेलं असतो, परत जर असं काही केलं तर माझ्या इतका वाईट कोणी नसणार आहे. असं धाडच केलं तर याद राख. रेवा आहे ती रेवा, म्हणतो सरळ डोक्याची नाहीये, शहाणी तर अजिबात नाहीये, ती विचित्र आणि विक्षिप्त बाई आहे. ते काय चाललंय ग तुझं, आणि चेहरे काय करतेस? सांग की तोंडाने काय चाललंय काय नाही, चेहरे वगैरे करून काय करतेस? आधीच राग आलेला असतो, आता ती चिडलेली असते आणि तिला बोलत असते, काय आरोही काय नाटकं लावली आहेस ग? परत ओरडत असते, तुम्ही एवढे सगळे काय टेन्शन घेताय? मी म्हणते ना मी सगळं मॅनेज करेल, माझा सुपर बाबा आहे ना, कशाला एवढा लोड घेताय? काय करणार आहे? फाईट करणार आहे. मी कराठी शिकलीये, मी पण तिला ढिशूम करणारच की. एक काय ताकद आहे, वा 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 वा, एक नंबर बायडे. शशिकांत म्हणतात, बाळा तू किती पण फायटिंग करणारी असलीस ना, तरी पण ते लोकांची ताकद जास्त आहे, ते खूप लोक असणार आहे, एकटी रेवा नसणार आहे. खूप सारे लोकांच्या मध्ये तू एकटी काय करणार आहे? सांग बरं, तू काय करू शकते?
त्यामुळे बाळा प्लीज 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 असं काहीच करायला जाऊ नकोस. जास्त लोक असली की आपल्याला जास्ती फटके पडणार, आपल्याला मार खायला लागणार याची शक्यता जास्ती असते. लहान मुलांनी लहान मुलांसारखंच वागावं आणि मोठे लोक सांगतात ते पटकन लक्षात घ्यायचं. कळतंय? परत अशी चूक करायला जाऊ नकोस. आजोबा आता बोलून गेली आहे ना मी, सॉरी, आता चूक झाली आहे, मी मान्य करतीये. आनंद म्हणतो मग नाही जायचंय सांग रेवा मावशीला, मी नाही येते तुझ्यासोबत. आनंद लगेच सांगून मोकळा होतो. अभि म्हणतो नाही 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 दादा, असं करायचं नाही, असं केलं की तिला शंका येणार, मग ती म्हणणार की हे लोकांचा माझ्यावर विश्वास नाही, आता आपण काहीच करू शकत नाही आहोत. बाळा असं काही करायच्या आधी आई बाबांशी बोलायचं ना, तुझाही जीव धोक्यात आणि आमचाही, का स्वतःचा जीव धोक्यात टाकतीये. ती बया साधी नाही ग, फार विचित्र आहे, तुला खूप वेळा सांगून झालंय. आरोही म्हणते आरोही आता एकदम शांतपणे ऐकायचं, आम्ही जे काय सांगतो या नाटकं करायची नाही. तेव्हा बरोबर असताना जरा जरी डाऊट आला की लगेच मिनिटात फोन फिरवायचा. कळतंय का? तिकडे लक्ष ठेवा, अजिबात हलगर्जीपणा करू नकोस, काही होणार नाहीये, काय एवढी काळजी करतेस तू. त्यांचे नंबर अगदी तोंडपाठ करून घेतले. डोंट वरी, रिलॅक्स, काहीच होणार नाहीये. अक्षय कुठे गेला काही कळत नाहीये. आता शशिकांत अक्षयला शोधत असतो, अक्षय काय त्याला सापडत नसतो. हाऊस मध्ये तर आहेत बाबा, आहेत आउट हाऊस मध्ये, तिथूनच बाहेर पडणारे डायरेक्ट लाग करणारे आरोहीचं ते. आरोही आता आईला गोड असा पापा घेते. रमा चिडलेली असते, अजिबात अशी लाडात येऊ नकोस, नको ते उद्योग करते आणि आता लाड करतेस होय. आई एकदा झाली नाही चूक, परत नाही करणार आहे मी, स्वतःची काळजी घे. हो घेईल मी, नक्कीच घेईल. तुम्ही जाऊ का अक्षय बरोबर? शशिकांत म्हणता नाही नाही जाऊच नका, तुम्हाला दोघातून एकाला जरी बघितलं ना तर पंचायत व्हायची, अजिबात जाऊ नकोस. पण म्हणतो की आपण सगळे बाहेर पडलो की उगा डाऊट यायचा आणि नको करायला ती करून बसायची. तेव्हासोबत आरोही बरोबर फिरायला गेलेली असते, त्यांनी शॉपिंग वगैरे करायची असते, खायचं प्यायचं असतं, दिवसभर तिला धम्माल करायची असते. छान धम्माल करत असते आणि फार जीव लावत असते आरोहीला. नाटक तरी निदान ती करत असते. बाहेर आलेली असते, एकटीच विचार करत असते, थँक गॉड आरोहीमुळे आई आजी आणि शशिकांत बाबांच्या कचाट्यातून सुटता आलं नाही तर माझ्या डोक्यावर बसलेली असतात आणि नको नकोचा त्रास देत असतात. अक्षय आता लांबून बघत असतो आरोहीचं आणि रेवाचं नेमकी काय चाललंय. आरोही छान अशी धमाल करत असते आणि रेवा काहीतरी कारस्थान डोक्यामध्ये शिजवतच असते. बारीक लक्ष असतं अक्षयचं रेवावर. काम करायला लागलं असतं मला की अगदी माझा जीव घेतला असता या लोकांनी, पण असू दे, सुटली ना फायनली मी, रिलॅक्स. या लोकांच्या कासाटीतून जरा वेळ तरी मला मिळतोय ना मोकळी. आरोहीच्या बहाण्याने घराच्या बाहेर तरी पडायला मिळालं, एक स्वतःचा वेळ तरी घालवता आला. नाही तर कामवाली बनवून ठेवली आहे त्यांनी. काय तर म्हणे अक्षयची बायको व्हायचं असेल तर कामवालीच बनायला लागणार. काय चाललंय या आरोहीच्या डोक्यात, रेवाच्या डोक्यात काही कळतच नाही. अक्षय म्हणतो रेवाच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार आहे, पण काय शिजतंय हे कळायला वेळ लागणार. कारण आता गाडीत बसलेली असते. चला 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 आता पुढे जाऊया. तर पुढे घेऊन चालली माझ्या पोरीला काय माहिती. तिला गाडीत बसवलेलं असतं आणि रेवा आता गाडी चालू करून निघालेली असते. अक्षयला टेन्शन येतं की कुठे चालली माझ्या पोरीला गाडीत घेऊन. आता बरोबर पाठलाग करत असतो आरोहीचा आणि रेवाचा. तिला हवे ते लाड करत असते ही रेवा. तिला फक्त दिवसभर असा वेळ घालवायचा असतो बाहेर आणि घरातली कामं चुकवायची असते. तिला आरोही बरोबर काही वेडवाकडं करायचं नसतं किंवा तिचा जीव वगैरे घ्यायचा नसतो. फक्त तिच्यामुळे वेळ बाहेर घालवता येतोय ना, एन्जॉय करायला मिळतंय ना, यातच रेवा खुश असते. अक्षयचा जो संशय असतो तो चुकीचा असतो, ती काहीही करणार नसते. आरोहीला खेळायला लावलेलं असतं आणि ही फोनवर मस्तपैकी बोलत उभी राहिलेली असते. फोन लावलेला असतो तो चंदाला. चंदा वाटच बघत असते कधीही रेवा फोन लावते. फुलांचा हार घेऊन येऊ का शेवटचं दर्शन करायला? चंदा काय बोलतीयस? का ग ती म्हातारी? कसलं काय चंदा, पचका झालाय सगळा. नाही गचकली ती म्हातारी. म्हातारीचं नशीब चांगलं ग, वाचली ती, नाही तर काल खरंच गचकली असती. आता काय करायचं रेवा, पुढच्या वेळेस परत प्रयत्न करायचा. रेवा आता चंदाला सांगत असते अजून एक चान्स तर नक्कीच घ्यायचा. मला सॉलिड असं टेन्शन आलेलं असतं. ती आता बेडरूम मध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. काय करू आणि काही नाही तिला सुचत नसतं. माझ्या आरोहीला काही झालं तर मी काय करू, या टेन्शन मध्ये ती खूप आता इकडे तिकडे फेऱ्या मारून परेशान झालेली असते. भी आनंद आलेली असतात. अगं रमा काय चाललंय, कशाला एवढी टेन्शन घेतीयस तू, शांत हो ना, एवढी कशाला काळजी करते, एवढी काय पॅनिक होतीये, रिलॅक्स आहे ना अक्षय, करेल सगळं मॅनेज. रूम मध्ये फेऱ्या मारून काही होणार आहे का? ओलीसारखं लक्ष ठेवणारे आरोहीवर. डोंट वरी, शांत राहू शकत नाही अभि दादा, आत्ताच सांगते, माझं डोकं फिरलंय. आता पर्यंत आरोही वापस येत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, अशी चिडचिड होत राहणार आहे. रमा तुझ्या मनाची अवस्था कळती, आधी तू शांत हो ना. चिडचिड करून वैतागून अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का? कशाला उगा स्वतःला त्रास करून घेते. रमा प्लीज शांत होतीस का? तिची पॉझिटिव्हिटी तिच्या पाठीशी आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि पॉझिटिव्ह असा विचार कर की, का निगेटिव्ह विचार करते? अभि म्हणतो एक्झॅक्टली रमा, आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, नको ओव्हर थिंकिंग करू प्लीज, काहीच होणार नाहीये रमा, रिलॅक्स. असेल गडबड तर अक्षय आहे ना, तो काहीतरी मॅनेज करेल ना, मग तू गप की जरा. तू विश्वास ठेवतीस का रेवावर, देवावर, अक्षयवर? काहीच होऊ देणार नाहीये. आरोही अगदी व्यवस्थित राहणार आहे, देव आहे, अक्षय आहे, डोंट वरी यार. आता अभिने आणि आनंदने समजूत घातलेली असते, मनात मन घातलेलं असतं. तिची चिडचिड, तिची घालमेल, तिची काळजी सगळं थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण रमा एक आई असते आणि आईची काळजी आपल्याला माहितीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुश्मन जर रेवासारखा असेल, क्रूर, विचित्र, विक्षिप्त, तर मात्र शांत होणं किंवा धीराने घेणं ह्या गोष्टी तर खूप दूर राहिल्या.
काहीही करू शकत नाही आपण, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण अशा बाबतीमध्ये रेवा काय करू शकते आणि काय नाही, किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. रेवाच्या डोक्यात फक्त एकच टार्गेट असतं, अक्षयला मिळवणं, अक्षयचा ताबा घेणं, रमाला घरातून काढणं, रमाची जागा घेणं. त्यासाठी ती काहीही करायला, कुठच्याही पातळीला उतरायला तयार झालेली असते. म्हणून बिचारी रमा खूप घाबरलेली असते या रेवाला. हा भाग तर इथे संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघूया. बरोबर आरोही रेवा बोलत असते फोनवर, गाडीतून उतरते आणि चाललेली असते की आरोहीला रेवाशी बोलायचं असतं. भरधाव वेगाने समोरून जी रिक्षा येत असते त्या रिक्षाकडे आरोहीचं अजिबात लक्ष नसतं आणि रेवा फोनवर बोलण्यात मग्न असते. आरोही आता तिच्या नादात चाललेली असते आणि भरधाव वेगाने समोरून रिक्षा मात्र येत असते. अक्षय आता तिथे उभाच असतो, पाठलाग करतच असतो. अक्षय असं वाटतं की रेवा मुद्दामून त्या रिक्षावाल्याला बोलवलंय आणि ही फोनच्या नादी लागली आणि आरोहीचं लक्षच नसतं. आता आरोही रिक्षावाला उडवून देतो का काय अशी भीती वाटलेली असते या अक्षयला. आणि शेवटी अक्षयचा खूप जीव असतो आरोहीमध्ये, आपल्याला माहितीच आहे. तो आता मागचा पुढचा काहीच विचार करत नाही आणि पळत सुटलेला असतो आरोहीच्या दिशेने, रिक्षापासून आरोहीला वाचवण्यासाठी. आता मात्र अक्षयला काही भान राहिलेलं नसतं, त्याला फक्त आरोहीला वाचवायचं असतं. त्यासाठी तो पळतच सुटलेला असतो. अक्षयने आता पटकन आरूला वाचवलेलं असतं, नाहीतर ॲक्सिडेंट झालेला असता आणि काहीतरी भयानक किंवा विचित्र असं ऐकायला आलं असतं. थोडक्यात अक्षयने जर आरोहीला उचललं नसतं, ओढलं नसतं तर आज काहीच बघायला मिळलं नसतं. सगळं प्रकरण घरी आलेलं असतं आणि रमा चिडलेली असते. नको नको ते रेवायला बोलत होते. एवढं काय महत्वाचं काम होतं की ती मधोमध रस्त्याच्या आली आहे, रिक्षा तिच्या जवळ आली आहे, तुला कळालं नाही? जबाबदारी घेतली होती ना तू आरोहीची? रेवा मग तिच्यावर कसं हे संकट धावून आणत असते आणि खूप बोललेली असते. रेवाला लाज वाटत नाही का? ए रमा शांत बस, आरोही सुखरूप घरी आली आहे ना, रिलॅक्स. रमा आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि जाऊन अक्षयला घट्ट अशी मिठी मारते. हे रेवाने बघितलेलं असतं. रेवाने आता कॅमेरा बसवलेला असतो, जिथे अक्षयची मीटिंग होत असते रमासोबत त्या रूम मध्ये आता कॅमेरा बसवलेला असतो. त्याबरोबर जो गेम खेळला जातोय त्याचा एंड तर आपण करूच या. रेवा सुद्धा खूप हुशार असते आणि तिने कॅमेरा बसवलेला असतो यांच्या रूम मध्ये. आता रेवाने कॅमेरा बसवलाय, त्या कॅमेऱ्याचा काय फायदा होणार की रमाला माहिती असेल की हिने कॅमेरा वगैरे बघितलाय, ते आता जरा व्यवस्थित राहणार किंवा हिच्यापासून जपूनच बोलणार, वागणार. बघू आता कोण कोणाच्या तावडीत अडकतं आणि कोण कोणाला कठाड्यात उभं करतं. बघूया पुढच्या भागात. हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.